भाविकांची प्रत्येक वर्षी इकडे गर्दी असते. आज पहाटेपासून कशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं? रामकृष्ण हरी. हे जे ठिकाण आहे हे संत सखूचं मूळ घर म्हणजे तिचा वाडाच या ठिकाणी होता आणि या ठिकाणी संत सखूच्या नंतर सातारचे शाहू महाराज याने हे मंदिर या ठिकाणी बांधलं आणि त्यामुळे हे संत सखूचं मंदिर किंवा संत सखू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की हा परिसर जो आहे या परिसरामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचा वावर झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पंढरपूर सोडून पांडुरंग गेले, पण या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की ते संत सखू ही त्यांची म्हणजे भक्त होती आणि तिची फार मोठी श्रद्धा भगवंतावर होती. त्यामुळं आणि तिला पंढरपूरला जाण्याची ओढ होती. कायम ती चिंतनात असायची, पण घरच्या परिस्थितीमुळं घरच्या सासूरवासामुळं ती पंढरपूरला जाऊ शकत नव्हती. त्यावेळेला तिनं घरचे परवानगी देत नाहीत म्हणून एका वारीला जाण्याचा निश्चय केला. घरच्यांना न सांगता ती वारीला गेली, परंतु इथून थोड्या अंतरावर गेल्यानंतरच इथल्या काही लोकांनी सांगितलं की तुमची सून वारीत गेलेली आहे. त्यामुळं तिनं तिच्या सासूनं तिच्या मुलाला आज्ञा दिली की तिला जिथं असेल तिथून घेऊन ये. त्याप्रमाणे तिला ते मारतच त्याने इथपर्यंत आणली आणि इथं डांबाला बांधून घातले. त्यावेळेला तिनं फक्त विठ्ठलाचा धावा केला. सतत तिचं नामस्मरण चालूच असायचं आणि त्याचा परिणाम असा झाला की विठ्ठल स्वतः या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि त्याने तिला सांगितले तुला पंढरपूरला जायचं आहे तर तू जाऊ शकतेस, मी तुझ्या रूपात इथं राहतो. प्रत्यक्ष विठ्ठल आहेत हे तिच्याही लक्षात आलं नाही. तर ते म्हणत होती त्यांना की तुम्हाला ते शक्य होणार नाही, घरातले ओळखतील, पण त्याने सांगितले की तू काळजी करू नको, तू जा, तुला कोणी परत आणणार नाही, तू जा. आणि त्याने स्वतःला बांधून घेतलं तिचा वेश धारण करून आणि संत सखू ही पंढरपूरला गेली आणि त्यानंतर ती वारी परत येईपर्यंतचा कालखंड ते या ठिकाणी संत सखूच्या स्वरूपात राहिले. या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी घरातली कामं केली. असा हा त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे किंवा हा परिसर आहे. या वाड्यामध्ये साधारणपणे जवळजवळ 1.5 महिना हे प्रत्यक्ष विठ्ठलाचा वावर या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं त्या कालखंडापासून इथं आषाढी वारीच्या दरम्यान विठ्ठलाचं वास्तव्य इथं असतं असं मानलं जातं आणि त्यामुळं या मंदिराला वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त पहाटे 5:30ला अभिषेक केला जातो, आरती होते आणि नंतर दर्शनासाठी भरपूर लोक या ठिकाणी येतात. साधारणपणे सरासरी जर आपण पाहिलं तर आजच्या दिवशी इथं कमीत कमी एक 20,000 लोक प्रत्यक्ष येऊन जातात. आता जरी गर्दी कमी दिसत असली तरी 1 वाजल्यापासून इथं दर्शनासाठी जवळजवळ 2 ते 3 तास लाईन मध्ये उभं राहिल्याशिवाय दर्शन होऊ शकत नाही, इतकी गर्दी दुपारनंतर होते. आणि पहाटे 6 वाजल्यापासून कंटिन्यू माणसं या ठिकाणी असतात. आता या ठिकाणी 11:30च्या दरम्यान भजनाचा कार्यक्रम होतो. महिला भजनी मंडळ साधारणपणे 9-10 भजनी मंडळाच्या महिला या ठिकाणी येतात आणि एकत्रित भजन करतात. त्यानंतर 3 ते 5 या वेळेमध्ये भक्ती संगीताचा म्हणजे विठ्ठलावर असणारी जी गाणी आहेत त्या गाण्यांचा कार्यक्रम आहे.
आणि संध्याकाळी परत 8 वाजता या ठिकाणी आरती केली जाते. साधारणपणे रात्री 11:30-12 पर्यंत लोक येत असतात दर्शनासाठी. हे चालू असतं. हे, संत सखूची अशी आख्यायिका आहे. ती पंढरपूरला गेल्यानंतर ती त्या ठिकाणी तिने आपला देह सोडला विठ्ठलाच्या चरणावरच. आणि ही गोष्ट ज्या वेळेला रुक्मिणीच्या लक्षात आली की आपला पती या कराडमध्ये संत सखूच्या वेशामध्ये थांबलेला आहे आणि जर हिनं देह सोडला तर परत आपल्या म्हणजे मालकांना इथं येणं शक्य नाही किंवा तिचा जो काय कार्यकाल असेल तोपर्यंत येणार नाहीत. तोपर्यंत काय झालं होतं की तिथं ज्या वारीतून गेलेली होती तिथल्या लोकांनी हिचा देहावसन झाल्यामुळं त्या ठिकाणी तिच्यावर अग्निसंस्कार केले. आणि परत ही गोष्ट रुक्मिणीच्या लक्षात आल्यानंतर तिनं तिच्या अस्थी त्या ठिकाणी गोळा करून तिला परत जिवंत केली आणि ती स्वतः या ठिकाणी तिला घेऊन आली. आणि नंतर मग पांडुरंगांचं या ठिकाणून पंढरपूरला स्थलांतर झालं. आणि त्यानंतर जवळजवळ 30 वर्ष तिनं संसार केला आणि त्यानंतर तिचं परत देहावसन झालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, पण या म्हणजे संत सखूचं वैशिष्ट्य असं आहे की तिला 2 वेळा मृत्यू आलेला आहे. 2 वेळाला तिच्यावर अंत्यविधी झालेले आहेत. असे एकमेव ही संत आहे. आणि तिची समाधी त्या इथं बरोबर विठ्ठल मंदिराच्या समोर तिची समाधी आहे. आणि त्याच्या पुढं तिचं एक छोटंसं स्मारक म्हणून एक मंदिर बांधलेलं आहे. त्या पुढं तिची मूर्ती बसवलेली आहे. त्याच्या अलीकडं समाधी आहे आणि बरोबर समोर विठ्ठल मंदिर आहे. तर त्यांच्या कुटुंबातलं कोणी सदस्य आहे? साधारणपणे आता 2017 पर्यंत त्यांचा शेवटचा वंशज होता. त्यानंतर मात्र आता वंशज तिचा कोणी शिल्लक नाही. 17 पर्यंत तिचे वंशज होते. म्हणजे तिच्या कुटुंबामधले साधारणपणे ह्या दशकामध्ये 7 लोक होते. त्या 7ही जणांचा मृत्यू झाला. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या 7 लोकांच्या मधलं म्हणजे 5 लोकांच्या लग्नच झालेली नव्हती. त्यामुळे पुढे वंशजच त्यांचा राहिलेला नाही. हा, सगळे अविवाहित होते. हे आमचा इथं पवार घराण्याचा धार पवार घराण्याचा वारसा आहे. इथं शेजारीच पलीकडच्या आपल्या उजव्या बाजूला पूर्व बाजूला पवार घराण्याला त्या काळात सातारच्या राजांनी जागा दिलेली आहे आणि ते इथं येऊन राहिले. आणि त्याच्यानंतर आम्हाला संत सखू सारख्या संतांचा शेजार लाभला. त्याबद्दल आम्हाला मनस्पत आनंद आहे. आणि आमचं पवार घराणं पावन झालं संत सखूच्या शेजारी राहून.